आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाचा क्षण आहे की ज्या अपराजित भारतीय टीमने T20चा वर्ल्ड कप जिंकला त्याच्या 4 यशस्वी खेळाडूंचं आणि कॅप्टनचं या ठिकाणी आपण स्वागत करतो आहोत। त्याची संधी आपल्याला मिळाली आहे आणि विशेषतः कॅप्टन रोहित शर्मा यांनी एकाच दिवशी आपल्याला आनंदही दिला आणि दुःखही दिलं। आपल्याला कप जिंकून वर्ल्ड कप जिंकून विश्वविजेता होऊन आपल्याला प्रचंड मोठा आनंद त्यांनी दिला आणि त्याच दिवशी T20 मधनं रिटायरमेंट घोषित करून आपल्याला दुःख देखील दिलं। पण मला असं वाटतं की निश्चितपणे रोहित शर्मा या खेळाडूचं नाव भारताच्या क्रिकेटमध्ये एक जी आमची मोठ्या खेळाडूंची मांदियाळी आहे की ज्यांच्याशिवाय भारतचं क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही, तशाच प्रकारचं नाव हे आता रोहित शर्मा यांचं आहे, हे देखील या ठिकाणी आपण मान्य केलं पाहिजे। कपिल देव आणि धोनीनंतर आपल्याला विश्वचषक जिंकवून देणारे या ठिकाणी रोहित शर्मा आहेत आणि आपल्यापैकी राजकीय लोकांना माझा सल्ला आहे की रोहित शर्मा ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स करतात ती आपण बघितली पाहिजे, म्हणजे कमीत कमी बोलून आपल्या बॉडी लँग्वेजने देखील उत्तर देता येतं। हे रोहित शर्मांकडनं आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी शिकता येईल। जगातले सर्वात यशस्वी कर्णधार हे रोहित शर्मा आहे। 50 सामने जिंकून T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे हे देखील रोहित शर्मा आहेत। यासोबत सर्वाधिक रन, सर्वाधिक शतकं, 50 धावांसाठी सर्वाधिक पार्टनरशिप असे इतके मोठ्या प्रमाणात त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी विक्रम केलेले आहेत। पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर एक कॅप्टन म्हणून त्यांनी त्यांच्या टीमचा मिळवलेला विश्वास, त्यांच्या कुठल्याही टीम मेंबरला जर विचारलं, आपल्यापैकी अनेक लोक टीम मेंबरचे इंटरव्ह्यू आपण बघत असतो, त्यावेळेस ते ज्या आदराने आणि प्रेमाने रोहित शर्मा यांचं नाव घेतात, मला असं वाटतं की कोणालाही जर लीड करायचं असेल तर त्यांनी हे शिकलं पाहिजे की कधी कठोर वागून देखील पण आपल्या टीम मेंबरच्या मनात हा विश्वास की आमचा कॅप्टन हाच आम्हाला विजयापर्यंत नेऊ शकतो, हा आमचा कॅप्टन आहे, हा आमचा कर्णधार आहे, हे जे काही आपल्याला त्यांच्या एकूण सगळ्या व्यवहारात पाहायला मिळतं। आणि म्हणून मला असं वाटतं की एक उत्तम कॅप्टनची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये 4 चांद जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते रोहित शर्मा यांनी केलेलं आहे।